बदलून टाक हे. नुकतीच पूर्ण ब्रह्म ही एक शॉर्ट फिल्म रिलीज झाली आहे आणि माझ्यासोबत अथर्व सुदामे सर आहेत. नमस्कार सर. हॅलो, नमस्कार. सर, सगळ्यात पहिला प्रश्न की पूर्ण ब्रह्म ही शॉर्ट फिल्म काढावी कन्सेप्ट कुठून आली? कन्सेप्ट असं नाही, मी लहानपणापासून गोंंदवलेकर महाराजांचा भक्त आहे आणि खूप दिवस डोक्यात चालू होतं. मी आधी त्यांच्या ह्याच्या रील्स पण केलेल्या आहेत. पण एक थोडं मोठ्या प्रमाणात काहीतरी करावं असं डोक्यात होतं आणि त्यामुळे केतन दस आमचे जे रायटर आहेत या फिल्मचे, त्यांना मी सांगितलं असं काहीतरी करू. मग आम्ही बऱ्याच दिवस चर्चा करून शेवटी ही स्क्रिप्ट लिहिली आणि मग सुबोध सरांना विचारलं की करणार का, आणि ते हो म्हणाले आणि त्यामुळे सगळं जुळून आलं ते. पाठी बदलली का रे? पण घरून असं काही गोंदवलेकर महाराजांचा हो. आमच्या घरात फोटो आहे, म्हणजे मोठा फोटो आहे. माझे वडील त्यांचं रोज जप करतात. त्यामुळे लहानपणापासून नकळतच पाहिलेलं आहे हे सगळं. त्यामुळे असा काही वेगळा विचार करण्याची गरज नव्हती. आपण जे पाहतोय तेच चांगल्या पद्धतीने कसं दाखवता येईल एवढंच. उधार मनाने उधारी चुकवता येते बाबा. बिलं भरायला पैसे लागतात. ही शॉर्ट फिल्म आता काढली तर सुबोध भावे सरांना तुम्ही पहिल्यापासून बघताय का अचानक सुचलं? नाही, अर्थातच म्हणजे सुबोध सरांचे तर म्हणजे फॅन तर आपण सगळेच आहोतच. आणि मी त्यांच्याबरोबर आधी बऱ्याच रील्स वगैरे पण केल्यात. पण अशी खूप इच्छा होती की त्यांच्यासोबत असं काहीतरी काम करावं की जे त्यांनाही हो म्हणायला अवघड जाणार नाही. फक्त ओळखतो म्हणून हो म्हणायचं नाही, त्यांनाही खरंच वाटेल करावं. हार बदलला नाही का फोटोचा? वेळ नाही मिळाला. वेळ नाही मिळाला. मग आता रील्स वरनं आपण शॉर्ट फिल्म वर गेलो तर आता पूर्ण फिल्म आता शॉर्ट वगैरे फिल्म वरनं लॉंग फिल्म, Long आता ते film. डोक्यात आहे, बघू आता कसं होतं. सगळ्यात शेवटचं काय सांगाल पूर्ण ब्रह्मबद्दल? नाही, मी एवढंच सांगेन की युट्यूब वर ही ऑलरेडी फिल्म आलेली आहे पैशाने बिलं भरता येईल पण मन भरत. आणि तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप तुमचे आभार मानतो. आणि ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी लगेच जा, माझ्या चॅनलवर आहे, पहा. तुम्हाला कशी वाटते सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जे काय असतं ते फॉर्मॅलिटीज सगळ्या करा. थँक्यू सो मच.